आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल प्लॅटफॉर्मवर आधारित बँकिंग सेवा सर्वसामान्य माणसांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनल्या आहेत. भारतासारख्या प्रगत देशात जिथे एक मोठा लोकसंख्या वर्ग ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये वावरतो, तिथे मोबाईल बँकिंगची सेवा एक महत्त्वपूर्ण युगांतरित सुधारणा ठरली आहे. त्यामुळे बदलत्या काळानुरूप होणारे बदल आत्मसात करून प्रगतीचा आलेख उंचावत ठेवा, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे. सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या गौतम सहकारी बँकेने ग्राहकांच्या सोयीसाठी शनिवार दिनांक 11 पासून डेबिट कार्ड, UPI, QR व मोबाईल बँकिंग सेवा सुरू केली असून या सेवेचा शुभारंभ बँकेचे मार्गदर्शक आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते कोपरगाव येथील शाखेत करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष सतीश कृष्णाणी होते. मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो, आभार मानतो. आपल्या बँकेची स्थापना होऊन जवळजवळ 50 वर्ष आता होत आली आणि या 50 वर्षामधला प्रवास आपण जर पाहिला, अनेक चढउतार आपल्याला बघायला मिळाले. परंतु जर सर्वात अडचणीचा काळ जर बघितला असेल तर तो 2009 पासून आता 2024 पर्यंत, बरोबर 22 पर्यंत सुपरवायझरी ऍक्शन 22 ला उठली. तेव्हा या अडचणीच्या काळामधून बँक निघेल का नाही अशी सर्वांना शंका होती. परंतु आपल्या सर्वांचे मार्गदर्शक कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत बँक आपली वाचली पाहिजे, कारण की ही बँक आपल्या शेतकऱ्यांच्या, ग्रामीण भागाच्या लोकांसाठी त्या ठिकाणी उभारली गेली. या माध्यमातून जिल्हा बँक जरी असली, परंतु या माध्यमातून शेतीला किंवा व्यापाऱ्यांना आपण छोटं सहाय्य त्या ठिकाणी करत असतो. सभासदांचे, ठेवीदारांचे पैसे त्या ठिकाणी आहेत आणि हे सर्व गोष्टी वाचल्या पाहिजे. आपल्याला माहिती आहे की बँकेचं लायसन आता मिळत नाही. जेवढे काही लायसन झालेले आहे ते तेवढेच आहे. त्याच्यामध्ये बंद पडून बँका लायसन रद्द होत आहे, परंतु नवीन लायसन त्या ठिकाणी मिळत नाही. एवढी मोठी परंपरा आपली बँकेची असल्यामुळं कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी ती बँक बाहेर काढण्यासाठी, अडचणीतून बाहेर काढण्यासाठी भरपूर परिश्रम घेतले. आपले सर्व जे माजी चेअरमन आहे, सतीश शेठजी असतील, बाबासाहेबजी कोते असतील, चेअरमन म्हणून त्यांनी काम केलं आणि बँक बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. आणि त्याच्यामध्ये आपल्याला घेमुड साहेबांसारखे एक रिटायर्ड SBI मधले अधिकारी मिळाले. त्यांनी देखील भरपूर परिश्रम घेतले. कर्मचाऱ्यांनी सगळ्यांनीच परिश्रम घेतले. पण घेमुड साहेब असतील, आता पावडे साहेब असतील, या सगळ्यांनी मिळून बँक बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले आणि म्हणून ही चांगली परिस्थिती आपल्याला आज या ठिकाणी बघायला मिळते. आपण डिजिटल सुविधा आता चालू केलेल्या आहे. काळानुरूप आपल्याला हे करणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक गोष्ट ही आता फोनवर व्हायला लागली आहे. प्रत्येक गोष्टीला काही बँकेत जाण्याची गरज नाही आणि म्हणून त्या पद्धतीने आपण या सर्व सुविधा चालू केल्या. खास करून आता कोणी सुट्टे पैसे फारसे ठेवत नाही. काय असेल, गुगल पे, फोन पे, अजून कुठले ॲप आहे, भरपूर सारे ॲप आलेले. त्यामुळे त्या ॲपच्या माध्यमातून जेवढे पैसे पाठवायचे ते डायरेक्ट तुमच्या खात्यामधून दुसऱ्याच्या खात्यात जातात. आताच मी पाहत होतो गुगल पे वर माझं अकाउंट आहे, गौतम सहकारी बँक त्याच्यावर आलेली. तुम्हाला दाखवू का? तुम्ही बघितलं असतं ते आलेले. आता एवढे अकाउंट झाले माझे, मलाच कळलं ना कुठलं त्याच्यातलं अकाउंट निवडलं पाहिजे, कारण सगळ्याला माझाच नंबर अटॅच आहे. ते आता ठीक आहे, ते बघून घेऊ. पण ही सुविधा चांगली झालेली. आता मला जरी कोणाला पैसे पाठवायचे असले गौतम बँकेमधून किंवा गौतम बँकेमधल्या अकाउंटमध्ये कोणाला पैसे भरायचे असतील, आता कालच आपले
हे गोवर्धन परजणे आले नाही. हा, तेच मला म्हणत होते अण्णासाहेब पाटील महामंडळाचं आम्हाला पेमेंट भरायला कॅशच भरावं लागतं. म्हटलं असं तर व्हायला नाही पाहिजे. आता तुम्हाला तुमचं कुठं पैसे कुठून काढता तुम्ही? अहो, कुठल्या बँकेतून काढता? मग SBI मधून डायरेक्ट बँकेत येतील. आता का बरं नाही होत? व्हायला पाहिजे. आता ते व्हायला पाहिजे, कारण ते खातं आता गुगल पे किंवा जिकडं तुमचं याच्यावर ॲप असेल त्याच्यावर तुम्हाला आता बँकेत यायची गरज नाही. तर अशा सर्व सुविधा जेवढ्या शक्य होतील तेवढ्या ऑनलाईन करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतोय. आपण सर्वांनी या सुविधांचा, जसं आपण इतर नॅशनलाइज बँका आहे त्या सर्व बँका आपल्याला ऑनलाईन बऱ्याचशा गोष्टी करायला सांगतात, त्या पद्धतीने आपण सर्वांनी ऑनलाईन जास्तीत जास्त या गोष्टींचा वापर करावा अशा प्रकारची विनंती करतो. खास करून आपले जे व्यापारी आहे प्रत्येकासमोर कुठल्या ना कुठल्या ॲपचं QR कोड असतो. तर आता आपली बँक आलेली आहे, तर त्या आपल्या खात्याला ते देखील आपलं गुगल पे अटॅच करून घ्या अशा प्रकारची विनंती सर्व व्यापाऱ्यांनाही करतो. आपण सर्वांच्या सहकार्याने, आशीर्वादाने आपल्या बँकेला चांगली परिस्थिती आलेली आहे आणि बरेच पुरस्कारही मिळत आहे. पुरस्कार काही असेच मिळत नाही, तुमची परिस्थिती खरी आहे त्याच्यामधून विचार करून ते पुरस्कार दिले जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या आताच RBIचं ऑडिट झालेलं आहे. आता RBI सोडून दुसरं काही नाही, त्यांचं ऑडिट म्हणजे शेवट. RBIचं ऑडिट झालेलं आहे आणि त्यांनी आपल्याला दर्जा आपल्या ऑडिटमध्ये दिलेला आहे. म्हणजे आपली बँक च्या वरती दुसरं काही नाही, प्लस किंवा काय असेल फायनान्शियल फायनल, त्याच्यावरती काही नाही. त्याच्यामुळं RBIने सुद्धा आपल्याला ते ऑडिटमध्ये सांगितलेलं आहे, आपण जे काही कामकाज करतोय योग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतोय. ते असंच आपण चालू ठेवलं तर ते परत, कारण दर 2-3 वर्षाला असतं ना, ते दर 2 वर्षाला ते ऑडिट असतं. पुढच्या 2 वर्षानंतर जेव्हा ऑडिट होईल तेव्हाही परत मिळण्यासाठी हा जो काही आपला कारभार बँकेच्या आपण टिमूर साहेबांनी सांगितलं, बऱ्याच शाखा आपण त्या ठिकाणी उघडतोय. आपल्याकडे नगर जिल्ह्यामध्ये भरपूर सहकाराच्या माध्यमातून बँक आहे, पतसंस्था आहे. परंतु नाशिक जिल्हा इथे आपण जास्त विचार करून तिथे शाखा वाढवतोय. तर त्या पद्धतीने आपले कोणी ओळखीचे लोक असतील तर निश्चितपणाने आपल्या बँकेचा फायदा त्यांना जर घ्यायचा असेल, कर्जाच्या बाबतीमध्ये असेल, ठेवीच्या बाबतीमध्ये, निश्चित त्यांना आपण कळवावं. तशी बँक जुनी आहे, लोकांना माहिती आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये थोड्या अडचणी आल्यामुळं थोडंसं लोकांचा विश्वास त्या ठिकाणी उडतो. ते त्याच्यात काही नवीन म्हणजे वेगळं काही नाही. कोणी जर बँकेमध्ये पैसे ठेवलेले असतील आणि त्याला वाटलं का बँक परिस्थिती खराब झालेली, तर निश्चितपणाने तो पैसे काढणारच, कुठलीही संस्था जरी असते, पतसंस्था असो, बँक असो. त्याच्यामुळं मध्यंतरीच्या काळामध्ये जरी काही अडचणी असतील, पण आता पुन्हा एकदा आपण चांगल्या पद्धतीने वरती आलेलो आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला चालू ठेवायच्या आहे. त्या पद्धतीने आपण सर्वजण काम करूया एवढीच अपेक्षा आपल्या सर्वांकडनं व्यक्त करतो. संचालक मंडळाचे मी विशेष अभिनंदन करतो की ह्या सर्व सुविधा चालू करण्यामध्ये आपण वेळच्या वेळी योग्य ते मार्गदर्शन केलं, मंजुरी दिली आणि म्हणून हे लवकरात लवकर आपल्याला करता आलं. कारण बरेच बँका UPI चालू करण्याच्या बाबतीमध्ये प्रयत्न करत आहे, परंतु कमी वेळामध्ये आपल्याला ते करता आलं. याचं फार मोठं श्रेय आपल्या सर्वांचं आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि परत एकदा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.